चलो मुंबई, व्हाया मालदा, व्हाया मुर्शिदाबाद. ही आरोळी आहे. हा एक सिग्नल आहे. कोण कुणाला देत आहे? बांगलादेशमधून जी काही लोक येत आहेत भारतामध्ये, ती कलकत्त्याहून मुंबईकडं जास्तीत जास्त लोंढा येतोय. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की मुंबई ज्यांच्या हातात आहे असं ज्यांना वाटतं, म्हणजे आज जी लोक निरनिराळ्या आस्थापनांमध्ये घुसून मराठी बोलू शकत नाही, त्याच्याशी हाणामारी करतायत, त्याला मारतायत, मग तो व्यक्ती बिहारचा असू द्या, झारखंडचा असू द्या, आसाममधनं आलेला असू द्या, किंवा यूपीचा भैया असू द्या, म्हणजेच फक्त अदर दॅन मुस्लिम्स, थोडक्यात हिंदू लोकच आहेत ते. तिकडे उपजीविका करण्यासारखी साधनं नाहीत, म्हणून या मुंबापुरीत आले, येतात आणि मग 2-4 जणांना मार खाऊ लागला. या व्याघ्र सेना ज्या आहेत मुंबईतल्या, मी जे सुरुवातीला म्हणलं वाक्य, ज्यांना वाटतं की मुंबई आमच्या हातात आहे, अशी मंडळी या 2-4 हाणामार केली की त्यांना माहीत आहे 40 जण पळून जातात. आणि परिणाम हा असाच दिसायला लागलेला आहे. अर्थातच या पळून गेलेल्या 40 लोकांच्या जागी व्यापारी आहेत, हे छोटे छोटे व्यापारी आहेत, जे फुटपाथवर किंवा काही मोहल्ल्यांमध्ये हातगाड्यावर काही वस्तू विकणं, अगदी तुम्हाला रोजच्या जीवनात लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या गाड्यावर घेऊन काही व्यापारी तुम्ही फिरताना पाहिलं असेल, फेरीवाले, असे हे लोक आपलं पोट भरून या बिहार, यूपी, आसाम, झारखंड अशा अनेक राज्यातून हिंदू लोक या मुंबई, दिल्ली, पुणे, आजकाल पुण्यात पण वाढ होत चालली आहे, परंतु या व्याघ्रसेना आणि मराठीचा पोकळ पुळका दाखवणारे, मुंबऱ्यामध्ये जाऊन कधीही एकही भाषण न करणारे आणि फक्त मराठी या शब्दाचा आधार स्वतःच्या फायद्याकरता घेत घेत जगलेली ही मंडळी, यांना मुंबईची ही डेमोग्राफी चेंज होतीये हे दिसत नाही आहे असं नाही आहे. अगदी आपल्या बंगल्यापासून बेहरामपाड्याविषयी जे प्रेम व्यक्त केलं जाते आजकाल, तो कोणी वसवला आहे? बंगल्यापासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर. आज दादर पश्चिमवरनं त्या महत्त्वाच्या बंगल्यापासून अगदी 500 मीटर अंतरापासून तुम्हाला चलो मुंबई, व्हाया मालदा अँड व्हाया मुर्शिदाबाद अशी सगळी बंगालचे मुस्लिम फेरीवाले दिसतील, पण त्यांच्याविषयी त्यांना कधी गच्ची धरून या सेनेच्या लोकांनी कधी विचारलं नाही की तुला मराठी येतं का? का नाही होत धमक? ज्या हिंदूंकडं यूपीमधल्या, झारखंडमधल्या ओरिजिनल कागदपत्र आहेत, त्यांना मार खाऊन इथनं पळून जावं लागतं आणि मग त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागी एक सुद्धा मराठी व्यापारी त्या जागी दिसत नाही आहे. काय मराठी माणसं गरीब सापडत नाही आहेत त्या जागा त्यांना देण्यासाठी? दिल्या जात नाहीत. आणि मग कलकत्त्यामधनं डुप्लिकेट सगळं बनवून देणारे सरकार, इंडीमधली यांची भागीदार,
नुसतीच नावात ममता, पण सगळी ही व्हाया मालदान मुर्शिदाबादला या लोकांसाठीच ती ममता पघळलेली. आणि तिच्या ममतेवर फिदा आपल्या इथली सेना, यूपीचा बाबा पण काही बोलत नाही. मार खाऊन आलेली लोक मूग गिळून गप्प बसतात, कारण इंडी या नावाखाली एकमेकांच्या हातात हात घेऊन हात वर करून उभं राहायचं आहे ना. मरतोय तो कोण? पोकळ मराठीचा पुळका दाखवणाऱ्यांचा काहीही सपोर्ट नसलेला मुंबईमधला मध्यमवर्गीय मराठी माणूस, गरीब मराठी माणूस पिचला चाललाय. आणि तो एक दिवस कापला जाईल का, अशी या मालदान मुर्शिदाबादच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. घरं इल्लीगल, डॉक्युमेंट्स इल्लीगल, जागा पळून गेलेल्या भैया लोकांच्या, झारखंडच्या लोकांच्या जागा आयत्या त्यांना मिळाल्या. ही लोक पळून गेल्यावर जी एक पोकळी निर्माण होते, फेरीवाले आणि रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांच्या जागा ज्या रिकाम्या होतात, त्या रिकाम्या जागी बरोबर यांच्या संघटना एक 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 या लोकांना घुसवून तिथे छोटे मोठे व्यापार सुरू केले जातात. होलसेलर्स टपून बसलेले असतात. अशी एक 50 मुलं, 50 माणसं त्यांना मिळाली की ते कॅप्चर करतात एक एक एरिया. त्या एरियामध्ये मग दुसरा कुणीही रस्त्यावर व्यापार करू शकत नाही, इतकी त्या संघटनांची दादागिरी सुरू होते. कारण ज्या ठिकाणी नोटा सोडायच्यात ना टेबल खालनं, त्या ठिकाणी यांच्या संघटना, हे व्यापारी छोटे छोटे बरोबर हप्ते द्यायला सुरुवात करतात. म्हणजे लाचार लोकांमुळं आज आपली मुंबई धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मुंबापुरी, झगमगाट असलेली मुंबापुरी, अनेकांच्या स्वप्नांना रंग देणारी ही मुंबई, पण आज तिथून हिंदू आणि मराठी माणूस जीव मुठीत धरून जगण्याशिवाय पर्याय नाही अशा अवस्थेकडं वाटचाल करतोय. मराठीचा पुळका घेणारी माणसं जातील फॉरेनला, मस्त बंगल्यामध्ये, व्हिलामध्ये राहतील, पण इथला माणूस तुम्हाला कोणीही वाली नाही. ही लोक जी परदेशातनं आलेली आहेत, जी बांगलादेशमधनं आली आहेत, ज्यांच्याकडं इल्लीगल वोटिंग ID कार्ड आहेत, इल्लीगल आधार आणि पॅन आहे, ती लोक व्होटिंग करून बरोबर त्यांना सपोर्ट करणारा एखादा नेता निवडून देऊ शकतात. घडलंय हे पूर्वी पण. मग आपल्या निवासस्थानापासून आपण बेहरामपाड्याला जेव्हा 2 लाख लोकांना वसवतो, तेव्हा आपल्या अंतर्मनाला आपल्याला प्रश्न विचारावासा वाटतो का कधी, की आपण एवढी वर्ष एका मोठ्या पक्ष चालवतोय आणि आपण बेहरामपाडा मस्त सजवून दिला, मस्त तिथं काय इल्लीगल असतील, मायग्रेटेड लोक असतील तरी त्यांनासुद्धा तिथं राहायची मुभा दिली, अप्रत्यक्षरित्या सपोर्ट केला. कॉर्पोरेशनमधले लोक हप्ते घेऊन तिथं इल्लीगल घरांना वाटेल त्या परवानग्या दिल्या. पण आपण असा आपल्या हिंदू लोकांमधला कुठेतरी एखादा सुतारपाडा, लोहारपाडा, रंगारीपाडा असे उद्योगधंद्यांवरनं आपल्या मराठी जनांना, हिंदू जनांना आपण कुठे असा पाडा वसवला का? हा प्रश्न दोन्ही लोकांना विचारतो मी. जे लोक पुळका दाखवतात ना, त्या दोन्हींना विचारतो. किंवा या इल्लीगल लोकांच्या बाबतीत तुम्ही तुमच्या लेटर हेडवर कधी काही निवेदनं दिली, कधी काही उपोषणाला बसलात की हा लोंढा परत पाठवा? नुसती भाषणात बोलायचे, कुठून कोण येतं, कुठेही राहतं, काय शासनाचं लक्ष नाही, या गोष्टींना महत्त्व नाही आहे हो. नुसत्या बोंब मारण्यात अर्थ नाही आहे. तुमच्या हातात आहे ना, तुमच्या हातात तुमच्या पक्षाचं लेटर पॅड आहे. तुम्ही एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहात. तुम्ही एक दोघं मिळून 2 पक्ष चालवताय, उद्या एकत्र येणार अशी चालू आहे आरोळी. पण खरोखर हिंदूंचा कळवळा, खरोखर मराठी कुटुंबातला बेकार युवकासाठी तुम्हाला काहीतरी करण्याची एक ईर्षा, ज्या मोकळ्या झालेल्या जागा होत्या त्या बांगलादेशींनी ऑक्युपाय करण्याच्या आधी सेनेने बाहेर पडून
जर आम्ही इथं बाह्य लोकांना, हिंदी बोलणाऱ्यांना आणि मराठी येत नाही म्हणून मुजोरगिरी करणाऱ्यांना जर आम्ही हाकलून देऊ शकतो दादागिरी करून, तर तीच दादागिरी तुम्हाला तिथं मराठी कुटुंबातली मुलं वसवण्यामध्ये का वापरता आली नाही, असा सवाल एक मराठी व्यक्ती म्हणून माझ्या मनात येतो. कुठल्याही संघटनांचा दुस्वास करणे किंवा कुठल्याही संघटनांना दोष देणे नाही आहे, पण ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्ती का होत नाही हे विचारण्याचं धाडस मात्र मी नक्की करत असतो. कुठेतरी या गोष्टींच्यामुळे आज मुंबईमध्ये तेच घडतं आहे. आज पुण्याकडे पण लोंढा वाढत चाललेला आहे. पुण्याची सुद्धा डेमोग्राफी चेंज होती आहे. नशिबाने मध्यंतरी एका वस्तीवरती सगळा बुलडोजर फिरला आणि ती जागा ताब्यात तरी आली आहे. पण अशा किती वस्त्या वसवल्या गेल्या आहेत ज्या आम्हाला माहीत नाही आहेत, पण कॉर्पोरेशनला माहिती आहेत, कारण मजबूत हप्ते तिथे येत आहेत, पगार बँकेत आहे तसाच राहतो आहे. या वरच्या सगळ्या गोष्टींमध्ये मस्तपैकी आईश पण भागते, घर पण भागतं आहे. पण त्याचे परिणाम काय होणार आहेत? आज आपण हप्ते घेतो आहे, आज आपण नको त्यांना परवानगी देतो आहे, आज इल्लिगल घरामध्ये सुद्धा तिथपर्यंत टॅप वॉटर पोचायला लागलं आहे. इलेक्ट्रिसिटी तर काही विचारूच नका, त्याची चोरी करत करत कित्येक लोक जगत आहेत. तिथं कुणाचं जायचं धारिष्ट्य होत नाही, बिल का भरलं नाही विचारायला. सामान्य माणसांना लगेच कटआउट काढून न्यायला माणसं तयार. सामान्य माणसाचे 2 महिन्याचं बिल जर थकलं तर मात्र लगेच ॲक्शन. आणि अशा एरियामध्ये जिथं तुम्हाला धमक्या मिळतात, आलास तर हात तोडीन, पाय तोडीन, तिथं तुम्ही लगेच शेपूट घालून पळून जाता. का? तुम्ही लाचार आहात ना. त्यांच्याकडनं कधी काळी तुम्ही कुठे ना कुठे हप्ते घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांना तोंड वर करून बोलण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही आहे. हात स्वच्छ, डोकं स्वच्छ असेल तर माणूस जोरात बोलू शकतो, त्या बोलण्याला एक धार प्राप्त होते. आता नुसतीच बोलण्यात धार दाखवणारी मंडळी जर त्यांनाच सपोर्ट करत असतील तर मग या मुंबईकरांनी, मुंबईतल्या या गरीब हिंदू लोकांनी, मराठी लोकांनी कोणत्या चेहऱ्याकडे आशेने बघायचं, हा मोठा प्रश्न आज मुंबईमध्ये दादरमध्ये भेडसावायला लागला आहे. आज दादरमधून स्टेशनपर्यंत जायचं कसं, इतका मोठा प्रश्न या फेरीवाल्यांमुळे निर्माण झाला आहे. आणि हीच लोकं पोलिसांनासुद्धा हवी आहेत. त्यांचे खबरे म्हणून त्यांना हेच काम करताना आढळतात, कारण ते हप्ते देतात. खबरी म्हणून परत पोलिसांकडनं त्यांना वरती मिळालेल्या पैशातनं परत चिरीमिरी मिळते, परत सिक्युरिटी मिळते व्यापार करायला. संघटना तर त्यांना सपोर्ट फुल करते अगदी. कोणत्या मशिदीतून कशी काय कारस्थानं हालतात हे तर सर्व ज्ञात होत चाललेले. आता कशा पद्धतीने कोणत्या जिल्ह्याची डेमोग्राफी बदलायची याचं गणित सगळं जामा मशीद दिल्ली इथून हालतायत सूत्र. चलो अब इस ज़िले में बहुत हो गए लोग, अब इस ज़िले में थोड़ी कम है, चलो वहाँ भेजते हैं, असं सगळं त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन तयार आहे. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर असे फेरीवाले आणि रस्त्यावरचा व्यापार जर या लोकांच्या ताब्यात गेला तर ही एक स्मॉल स्केल इकॉनॉमी आपण ज्याला म्हणतो, पण ती खूप काही असर करून जाते आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर. त्यामुळं हा जो वाढत चाललेला लोंढा आहे, त्या लोकांचे छोटे छोटे व्यापार आणि त्या लोकांच्या छोट्या छोट्या वस्ती, जर तुमच्याकडं नोवाखालीसारखी ॲक्शन डेची अनाऊन्समेंट झाली तर 100% हीच लोक पहिल्यांदा तलवारीने तुम्हाला कापायला बाहेर पडणार आहेत, स्पष्ट शब्दात सांगतो. आणि त्यावेळेससुद्धा कोणीही मराठीचा पुळका असलेला तुमच्यावर तलवारीचा वार होताना कोणीही वाचवायला येणार नाही. मग या परिस्थितीमध्ये आता आपण काय केलं पाहिजे? जे लोक तुमचा पुळका घेत आहेत त्यांना इन्सिस्ट केलं पाहिजे की तुम्ही आता काहीतरी करा, तुमच्या लेटर पॅडवर निवेदनं द्या, तुमच्या टीमला उपोषणाला बसवा आणि हा जो डेमोग्राफी चेंज करण्याचा जो त्यांचा मोटो आहे तो उद्ध्वस्त करायचा असेल तर या मुंबईमध्ये आलेला प्रत्येक बांगलादेशी हा परत गेला पाहिजे. आणि जे व्यापार त्यांनी व्यापलेले आहेत त्या व्यापाराचं कुठेतरी एक स्किलफुल शिक्षण तुम्हाला
कॉलेजमधनं, शाळा कॉलेजमधनं स्पेसिफिकली फॉर हिंदू पीपल असं तुम्हाला सुरू करावं लागेल. कोर्सेस आहेत, नाही आहेत असं नाही आहेत, पण तुम्हाला हे उद्युक्त करावं लागेल आणि काही ठिकाणी तुम्हाला असं मोफत शिक्षणसुद्धा द्यावं लागेल. टू व्हीलर मेकॅनिक, गाड्याचे पंक्चर काढणं, प्लंबिंगची कामं, घराला पेंटिंगची कामं, बागकामाची कामं, रस्त्यावर उभं राहून काही कपडे विकणं, चप्पलची दुकानं, लेडीजची आर्टिफिशियल ज्वेलरीची दुकानं, बाकी सगळं लेडीजला लागणाऱ्या रिबिन्स, पिन्स, टिकल्या याची दुकानं, सौंदर्य प्रसाधनांची दुकानं, ही कोणी ऑक्युपाय केली आहेत? सायकलची दुकानं घ्या, सायकल रिपेअर. सगळीकडं ह्या बांगलादेशमधनं येऊन असं एखादं स्किल त्यांना शिकवलं जातं आणि मग एके ठिकाणी कुठे ना कुठे त्याला जागा दिली जाते. व्यापार सुरू झाला की तो कुठे ना कुठे एक छोटंसं इल्लीगल का होईना घर घेतो, वस्तीमध्ये जातो आपल्या, आणि तिथली संख्या अफाट वाढत राहते. एक जण आला तर तो अजून 10 जणांना आणतो. एजंट फिक्स आहेत, आणणारी माणसं फिक्स आहेत, आणि बॉर्डरवरती भगदाड पाडून लाच घेणारी आपली निर्लज्ज माणसंसुद्धा बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये अजूनही आहेत. ह्याचा मला खेद वाटतो. ज्या वर्दीला आम्ही सॅल्यूट करतो, ज्या वर्दीची आम्ही वाहवा करतो, ज्या वर्दीबाबत 15 ऑगस्टच्या वेळेस भरभरून बोलतो, ज्या देशप्रेमाची गाणी आम्ही तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून ऐकतो, स्फुरण चढतं आम्हाला, आणि त्याच वर्दीकडनं जर असा भ्रष्टाचार होऊन बांगलादेशची माणसं जर सीमेच्या आतमध्ये येत असतील तर ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. जर मुंबईमध्ये आणि भारतात शिरणाऱ्या बांगलादेशींवर काही करता येत नसेल तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधली भगदाडं आधी बुजवली पाहिजेत. त्या त्या व्यक्तींना भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास उद्ध्वस्त केलं पाहिजे. कोण करणार? करणार कोण? बाष्फळ बडबड आणि भाषणं करणाऱ्या माणसांचीच जर गर्दी होत असेल आणि खुर्च्या टिकवण्यासाठी वाटेल ते हाच जर फॉर्म्युला वापरला जात असेल आणि जर 30-30 माणसं निवडून येत असतील, त्याच माणसांना तिकीटं दिली जात असतील, तर एखादा उत्सुक असा राजकारणात येण्यासाठी असलेला माणूस तो तरी कसा आतमध्ये जाणार? तिकीट कसं मिळवणार? हा मोठा प्रश्न राजकारणात इंटरेस्ट दाखवणाऱ्या व्यक्तींनासुद्धा भेडसावतो आहे. म्हणजे सगळीकडेच एक प्रकारे गलिच्छ वातावरण निर्माण झालं आहे, आणि हे सगळं वातावरण इट इज नथिंग बट इट इज अ सपोर्ट टू फुलफिल देअर ड्रीम ऑफ गझवा-ए-हिंद. 2047 साली संपूर्ण भारत देशाला इस्लामिक बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे त्यांचं, ते त्यांच्या पूर्ततेकडं वाटचाल करत आहेत असंच निदर्शनास येतं आहे. लंडनचा आता इस्लामिक राष्ट्र झाल्यासारखी दृश्य तुम्ही पाहिली असतील, आणि ऑन द सेम पाथ मुंबई इज वॉकिंग स्लोली बट शुअरली. त्यामुळे या मुंबईकडं आधी लक्ष देता आलं. या राज्यकर्त्यांनी थोडासा स्वार्थ बाजूला ठेवला, आणि जर हिंदुइझम खरोखर रक्ताच्या धमन्यातनं वाहत असेल तर त्यांनी आत्ताच कामाला लागलेलं बरं. ज्यांच्या हातात काही करू शकतात अशी सत्ता आहे त्या लोकांनीच लक्ष घालणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांनी अशाच आरोळ्या ठोकत आजपर्यंत खुर्च्या मिळवल्या, आजपर्यंत 9-9, 10-10 मजली बिल्डिंग बांधतायत, आजपर्यंत फॉरेनमध्ये ज्यांनी व्हिला परचेस केलेत, ज्या लोकांच्या घराण्याला या सगळ्या मराठी बांधवांनी, हिंदू बांधवांनी डोक्यावर चढवून त्यांना इतकं मोठं केलं आहे, ती लोकं आज मातीत जायची वेळ आल्यावर तरी त्यांना कीव येणार आहे का? का फक्त 1993च्या इतिहासावरच भाकऱ्या भाजत बसून मस्तपैकी आईश करून वेळ आल्यावर पळून जायचं ठरवलं आहे मनातल्या मनात? अशीही शंका मनातून बोलून दाखवावीशी वाटते. इथपर्यंत ही वेळ आली आहे. मित्रांनो, खूप तडफड होती आहे जीवाची, कारण बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हा डेमोग्राफिकल चेंज दिसू लागलेला आहे. कायदा बनवायचा आहे, रेफ्युजींबद्दल कायदा बनवायचा आहे, पण तो कायदाही बनणं असं पोषक वातावरण निर्माण होत नाही आहे. इतका तिथेही विरोध आहे. त्यामुळं 3 ते 4 कायदे बदलल्याशिवाय या भारत देशाचं भवितव्य काहीही खरं नाही. इवन
कमिंग 2030 2029 हे सुद्धा मला अतिशय आपल्याला देशासाठी घातक वर्ष वाटत आहेत. आज जे काही डीप स्टडी करतो आहे या बाबतीतला, त्यामुळं मी ही भीती डायरेक्ट व्यक्त करतो आहे. ज्यांना काही माहीतच नाही ना, अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, तशी काही माणसं झोपलेली आहेत. पण त्यांच्याही कानापर्यंत हा आवाज घुमत राहावा, मी जे सांगतो ते सतत कानी पडत राहावं, या एका अपेक्षेने आणि त्यातून काहीतरी चिंगारी भडकून कोणाला तरी त्यांनी सुधारणा करण्यासाठी उद्युक्त करावं, संघटित व्हावं आणि जर त्यांना जमत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली करून चांगल्या लोकांना आतमध्ये येण्यास वाट रिकामी करावी, या उद्देशाने मी काही ना काही असे व्हिडिओ बनवतो आहे. जे मला ज्ञात झालं आहे, डेमोग्राफिकल चेंज इज बिकमिंग डेंजरस डे बाय डे, आणि हा लोंढा जर थांबला नाही, चलो मुंबई वाया मालदा अँड मुर्शिदाबाद, तर तुम्हाला चलो कुठं हा प्रश्न घेऊन इथंच तुकडे होऊन मरावं लागेल, अशीच सध्या स्थिती निर्माण होत चालली आहे. रफ शब्द वापरतोय मी, अक्षरशः मरावं लागेल. तुम्हाला जाण्यासाठी कुठेही ठिकाण नाही आहे, कोणताही देश तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही आहे. मग स्वतःचं एकच राष्ट्र जर आपल्याला असेल, आपल्याला राहायला जर एकच घर असेल आणि त्या घरात जर दुसरा कोणी घुसलेला असेल, तर त्याला तुम्ही बाहेर काढणार का पळून जाणार? धारिष्ट्य दाखवावं लागेल की तू माझ्या घरात का घुसला आहे, असं विचारण्याचं धारिष्ट्य तुम्हाला दाखवावं लागेल. तुम्हाला एकी दाखवावी लागेल. त्यांच्या जर संघटना मजबूत होत असतील तर तुम्हाला संघटित होऊन त्यांच्यापेक्षा मजबूत झालेलं दृश्य तुम्हाला दाखवावं लागेल लोकांना. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घराला तुमचं घर म्हणू शकणार नाही. प्रेम दाखवू आपण, प्रेमाला प्रेम नक्की देऊ, पण काय मिळालं? काश्मीरच्या पंडितांचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. खूप प्रेमाने राहत होते ते शेजारच्या मुस्लिमाशी, पण तोच तलवार घेऊन आला त्यांच्या अंगावर. त्यानेच बायका पोरींचा ताबा घेतला. म्हणजे रोज एकमेकांशी हसत खेळत राहणारी कुटुंब, तीच कुटुंब अंगावर आली. वाचवणं दूर झालं, तुकडे करायला तयार झाली. चल तेरा बंगला मुझे चाहिए, चल तेरी खेतीबाड़ी मुझे चाहिए, चल गाड़ी रख, तेरी बीवी बच्ची को रख, तू चल भाग जा, नहीं तो तेरे को यहाँ ही काट देते हैं. अशा पद्धतीने रोज एकमेकांना भेटणारे लोक त्यांच्याच अंगावर आले, पंडितांच्या. सोडून जावं लागलं. मग जेव्हा यांची ताकद वाढते तेव्हा त्यांच्यामध्ये जर इतकी गुरमी येते, हा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर असेल, तर तरीही तुम्ही झोपलेले राहणार. तुम्ही कधी बदलायचं ठरवणार नाही आहेत. आणि तुम्ही अजून लोकांच्या जीवावर, जे मराठीचं पोकळ पुळका दाखवतात आणि आपल्या हिंदू व्यापाऱ्यांनाच पळवून लावून मुस्लिम व्यापाऱ्यांना, बांगलादेशच्या मुस्लिम व्यापाऱ्यांना जागा दिल्या जातात, हप्तेखोरी होते आणि त्या पक्षापर्यंतसुद्धा पैसा पोचतो पक्षनिधी म्हणून, आणि म्हणून मग तुम्ही मूग गिळून गप्प बसता. आणि अशाच लोकांना आपण जनता आरती ओवाळत राहणार. खेद वाटतो, खेद. म्हणजे आपण आपला जमीर काही कुठेतरी गाडून टाकला आहे का जमिनीत? आपला स्वाभिमान आपण कुठं गाडून टाकला आहे का? आपण इतके पुळचट झालोत का? अशी मनामध्ये प्रश्न निर्माण होऊन लाज वाटते स्वतःला हिंदू म्हणवून घेताना. अशी गत झाली आहे. मित्रांनो, थोडंसं परखड भाष्य वाटलं तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण जी रिअल फॅक्ट दिसत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा घडावी या तळमळीने मी बोलतो आहे. चला, हा कुठेतरी गाड्या ज्या येत आहेत ना, चलो मुंबई व्हाया मुर्शिदाबाद अँड मालदा, या गाड्या बंद झाल्या पाहिजेत. यासाठी हा आवाज बॉर्डर सिक्युरिटी फोर्सपर्यंतसुद्धा पोहोचला पाहिजे. या थोड्याशा शेकडो लोकांच्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळं अख्खी इंडियन आर्मी बदनाम होऊ लागली आहे. त्या वर्दीची किंमत कमी होऊ लागली आहे. याचासुद्धा खूप मोठा खेद वाटतो, बीइंग सन ऑफ ए फौजी. नॉट ओनली फौजी, बीइंग सन ऑफ ए ऑनेस्ट अँड ब्रेव फौजी. मित्रांनो, ह्या सगळ्या मराठीची अस्मिता, आर्मीविषयीचं प्रेम, हे हिंदुत्वाबद्दलचं प्रेम, हे भारत देशाच्या तिरंग्याविषयीचं प्रेम, हे जर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रज्वलित ठेवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला आता काहीतरी मोठा उठाव करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे असंच मला वाटतं आहे. एवढं बोलतो आहे मी.
आणि या व्हिडिओतून आत्ता रजा घेतो आहे. परंतु हा विषय इथंच थांबत नाही. खूप याचे पार्ट्स बनतील. पुन्हा अशी काही माहिती आपल्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन हजर राहील. पाहत राहा, ऐकत राहा. कवी प्रवीण शो, बेधड़क एंड बिंदास बात करने वाला वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर प्रवी.